ते मला बोलला की मी तुझ्या पप्पांची खूप रिस्पेक्ट करतो आणि मी तुला कुठे असं घेऊन नाही जाऊ शकत. त्यांना विचारून त्यांना म्हणून आपण लग्न करू. घरचे मला फोन सुद्धा देत नव्हते जास्त मला. मी असं जेव्हा पण असं मेसेज कॉल करताना बघितलं घरच्यांनी तेव्हा मग ते मला त्रास द्यायचे. त्यानंतर घरच्यांनी मला बोलले की म्हणजे तुझ्या बी मला आहे, आपण हिंदू आहोत, असं नाही चालणार. एके दिवशी माझ्या पप्पांनी त्याला सुद्धा बोलले, तुला माझ्या मुलीशी लग्न करायचं असणार, तुला आमचा धर्म स्वीकारावा लागेल. माझ्या प्रेमात एवढा वेडा झालेला की ते हे सर्व गोष्टी करण्यासाठी तयार झालेला होता. पण शेवटी त्यांनी आम्हाला धोका दिला. काय तुला बनायचं होतं? माझं शिक्षण BSc फर्स्ट इयर चालू होतं. सक्षमची इच्छा होती की मी काहीतरी बनावं, म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करा वगैरे, आणि मी ते चालूही केलं होतं. आणि आता मार्क्सवर डिपेंड होतं की मी काय बनेल काय नाही. नेमकं तुला काय बोलत होती चर्चा तुमची? काही असं नाही, बस त्याचा सपोर्ट होता मला पूर्णपणे. आणि माझी पण इच्छा असं होती की मी काहीतरी बनवून त्याचे सर्व काही स्वप्न पूर्ण करावे. भेटे दरम्यान काय चर्चा व्हायची तुमच्याशी नेमकी? जेव्हा पण मला भेटायचा, बोलायचा आचल अभ्यासाकडे लक्ष दे ग, माझ्याकडे नको, मी कुठे जाणार नाही तुला सोडून. लग्न ते करायचं म्हणलं होतं? करणार होतो आम्ही. त्याचा बर्थडे झाल्यानंतर, आज त्याचा बर्थडे, आता आम्ही काही दिवसामध्ये जाणारच होतो. म्हणली होती त्याला तेव्हा चल म्हणून, पण ते मला बोलला की मी तुझ्या पप्पांची खूप रिस्पेक्ट करतो आणि मी तुला कुठे असं घेऊन नाही जाऊ शकत. त्यांना विचारून त्यांना म्हणून आपण लग्न करू. कुठे जाणार होतं बर्थडेचं? नाशिकला? बर्थडेचं नाही, बर्थडे नंतर जाणार होतो, लग्न करणार होतो आम्ही. कुठे? नाशिक? ते माहिती नाही, पण त्यांना नेणार होता मला. 3 वर्षात तुम्ही बर्थडे साजरा केला का त्याचा तुझा? आतापर्यंत कधी आम्ही बर्थडेच्या दिवशी भेटलो नाही आमच्या, म्हणजे बर्थडे झाल्याच्या नंतरच भेटायचो, कारण घरच्यांना त्याची पण बर्थडे माहिती होती आणि ते माझ्या पिछावरच राहायचे, म्हणजे लक्ष देऊन राहायचे माझ्यावर. आणि अशा 2 वर्षामध्ये तर मी घराबाहेर सुद्धा निघाली नव्हते. माझ्या घरचे मला फोन सुद्धा देत नव्हते जास्त मला. मी असं जसंही माझ्या हातात फोन आला मी त्याला मेसेज करायची, कॉल करायचे. जेव्हा पण असं मेसेज कॉल करताना बघितलं घरच्यांनी तेव्हा मग ते मला त्रास द्यायचे. सक्षमच्या बाहेर काही काय बोलायचे, त्याला मारून टाकतो, असं करतो तसं करतो. आज त्याचा वाढदिवस आहे, तू काय स्वप्न बघितली होती? आजच्या वाढदिवस कसा साजरा करायचा काय नाही? त्याचा वाढदिवस आम्ही साजरा करणार नव्हतो, कारण की मी त्याला बोलली होती की नांदेडमध्ये राहू नकोस, कारण माझे भाऊ कसं त्याच्यासोबत मित्रता केली होती माझ्या भावांनी, तर ते कधीही येऊन केकमध्ये काही मिक्स वगैरे करून त्याला दिलं तर मी काय केलं असतं. त्याच्यासाठी मी त्याला बोलली होती की इथे राहू नको, आपण तुझा बर्थडे नंतर साजरा करू दोघे जण. आणि तो बोलला ठीक आहे चल, तू म्हणशील तसं करतो. आणि तो जाणार होता बर्थडेच्या 1 दिवस अगोदर. कुठे? म्हणजे बाहेर गावी जाणार होता. मला बोलला होता चल सांगतो तुला नंतर, कन्फर्म नाही म्हणून. पण सक्षमची आणि तुमची कशी मैत्री झाली? 2022 मध्ये तो माझ्या गल्लीत आला होता. तिथून मग आम्ही एकमेकांना पाहिलं आणि त्यानंतर त्यांनी माझ्याशी मैत्री करण्यासाठी मला इंस्टाग्रामवर मेसेज केला होता आणि मी पण त्याला बोलली. मग असंच हळूहळू हे मित्रताचं रूपांतर प्रेमात झाले. मग काही दिवसांनी माझ्या घरच्यांना कळालं की म्हणजे मी त्याला बोलते, आमचे असे प्रेम संबंध आहेत वगैरे. त्यानंतर घरच्यांनी मला बोलले की म्हणजे तुझ्या बी मला आहे, आपण हिंदू आहोत, असं नाही चालणार. तर एके दिवशी माझ्या पप्पांनी त्याला सुद्धा बोलले, तुला माझ्या मुलीशी लग्न करायचं असणार, तुला आमचा धर्म स्वीकारावा लागेल. आणि तो माझ्या प्रेमात एवढा वेडा झालेला की ते हे सर्व गोष्टी करण्यासाठी तयार झालेला होता. माझ्या घरच्यांनी त्याला एवढा विश्वास पटवून दिला की म्हणजे तेच त्यांचा जावई आहे आणि त्यांनी आमचं लग्न लावून देतील. पण शेवटी त्यांनी आम्हाला धोका दिला. आता सक्षम नाही तर करावंच लागेल मला. सक्षमची इच्छा होती ना, तिची इच्छा पूर्ण करा.